ठाणे में कांग्रेस को बड़ा झटका। युवक कांग्रेस जिला अध्यक्ष ने सैकड़ों लोगों के साथ हाथ में बांधी राष्ट्रवादी की घड़ी। एडवोकेट आशीष गिरी ने नजीमुल्ला की उपस्थिति में किया जाहिर पक्ष प्रवेश। ठाणे महानगर पालिका चुनाव के रण संग्राम में ठाणे की कांग्रेस को बड़ा झटका लगा। ठाणे कांग्रेस पक्ष खत्म करने वाले जिला अध्यक्ष के मनमानी कारभार से परेशान होकर युवक कांग्रेस जिला अध्यक्ष एडवोकेट आशीष गिरी ने अपने असंख्य कार्यकर्ताओं के साथ कांग्रेस को राम राम करते हुए अजीत दादा पवार के राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में जाहिर पक्ष प्रवेश किया। ठाणे में एनसीपी के मुख्य कार्यालय में राष्ट्रवादी के जिला अध्यक्ष नजीमुल्ला की प्रमुख उपस्थिति में आज गुरुवार को पक्ष प्रवेश संपन्न हुआ। इस खास मौके पर एनसीपी के पूर्व नगर सेवक सुहास देसाई, एनसीपी के राष्ट्रीय महासचिव मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड़ और एनसीपी युवक अध्यक्ष वीरू मागवारे की प्रमुख उपस्थिति इस कार्यक्रम में रही। ठाणे महानगर पालिका चुनाव की पार्श्वभूमि पर विविध पक्ष के पूर्व पदाधिकारी और कार्यकर्ताओं का अजीत दादा गट के राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश शुरू। नजीमुल्ला ने ठाणे शहर जिला कांग्रेस अध्यक्ष एडवोकेट विक्रांत चौहान को जोरदार धक्का दिया। युवक कांग्रेस जिला अध्यक्ष एडवोकेट आशीष गिरी के नेतृत्व में राष्ट्रीय विद्यार्थी संगठन के जिला अध्यक्ष जितेंद्र गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव तेजस गोपाल, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव जयेश पाटिल, ठाणे जिला युवक कांग्रेस उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर व गोविंदा परदेशी, अभिषेक मिश्रा, कोपरी 5 पखाड़ी विधानसभा उपाध्यक्ष राजू राय, ओला माजीवाड़ा विधानसभा उपाध्यक्ष गणेश गुप्ता व हर्षल परदेसी, ओला माजीवाड़ा विधानसभा महासचिव राहुल पटवा, युवक कांग्रेस ब्लॉक अध्यक्ष अरुण गिरी, गिरीश राणे, स्वप्निल पाटिल, रौनक पवार, आर्यन प्रसाद, गिरीश चौहान आदि के साथ सैकड़ों युवा पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने राष्ट्रवादी कांग्रेस की हाथों में बांधी घड़ी। आनंदाची दिवस आहे की तरुण हे पक्षाची कुठल्या पण पक्षाची शक्ती असते। जसा सन्माननीय आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो का, मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन। म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले तर स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता। म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते। आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी आणि तरुणांसाठी तळपडणारा काम करणारा त्यांच्या सोबत राहणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशीष गिरी, त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी, हे सर्वांनी आणि त्याच्या असंख्य म्हणजे तो आमच्या भोसले असतील, इतर जे असतील जे प्रदेश कार्यकारिणीवर होते, पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम ठोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो। ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची, ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची। आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा देऊ जाणार नाही। जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चलवण्याचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे, नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया। आणि ठाणेकरांची आशा, ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना ठाणा बदलण्याचा दूरदृष्टिकोन नक्की आम्ही साधणार, हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे। आणि आज सर्वांचं मी त्यांचं स्वागत करत आहे। आज माझी खरं भावना बोलायला गेलो तर जणू मी माझ्या कुटुंबात आलेलो आहे। मला आज अतिशय आनंद होतोय आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ पूर्ण ताकदीने माझे जे सहकारी उभे होते, त्यामुळे मला असं वाटतंय की मी पूर्ण माझ्या परिवारामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये आलोय। त्यामुळे मला खूप आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करून। काँग्रेस पक्षाची नाराजी नव्हती, काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचे सर्व आहे मी पणा करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम चालू केलेलं आहे। वेळ आली तर मी नक्की तुम्हाला सांगेल। फक्त पक्ष जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाळतो किंवा कोणती यादी बनवतो किंवा काय व्हीप बनवतो, त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत, त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे। त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहे, त्यांची स्वतःची कुवत शून्य जरी आहे पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम करतात। त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे।